भगवान प्रभू श्री रामचंद्र एक कुशल संघटक होते असे म्हटले तर कोणाचे कान टवकारले जायला नको. ही गोष्ट खरी आहे. प्रभू श्री रामचंद्र संघटना करण्यात व प्रशिक्षण देण्यात उत्तम व्यक्तिमत्व होते. श्री प्रभू रामचंद्र समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या सहाय्याने आपल्या अपहरण झालेल्या प्रिय पत्नीचा शोध घेत होते. त्यामध्ये वानरसेना आघाडीवर होती. श्री हनुमान बलशाली शक्तीचे प्रतीक होते. वाली नावाचे वानर होते. सुग्रीव होते. या सर्वांची संघटना तयार करायला प्रभू श्री रामचंद्रांना खूपच कष्ट पडले असणार. वाली आणि सुग्रीवाला आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले होते. इतकेच नव्हे तर एक खारुताई हिलासुद्धा त्याने आपल्याकडे आकर्षित केले होते. खारुताईसुद्धा रामसेतू बनवण्याच्या कार्यामध्ये आघाडीवर होती. आणि यामध्ये श्रीराम हे उत्तम प्रशिक्षक होते. एक जटायू नावाचा पक्षीसुद्धा श्री रामचंद्रांना मदत करण्यास तयार झाला. यावरून असे दिसते की ते उत्तम संघटक होते, कुशल संघटक होते. अनेक लहान मोठे वानरसुद्धा यामध्ये होते. अहिल्या नावाची शिळासुद्धा होती. म्हणजे दगडगोटे नदी भूमी सर्व श्रीरामाला सीतामातेचा शोध घेण्यास सहाय्य करीत होते. या सर्वांना त्यांनी संघटित केले होते. सीता ही भूमीची मुलगी होती, सीतात सापडलेली मुलगी. तिचा सांभाळ जनक राजाने केला, त्यामुळे तिला जानकी असे ओळखले जात होते. सीतामाई ताई एक राजकन्या होती. सीतामाई भूमिकन्या असल्यामुळे तिला झाडे झुडपे वेली दगड धोंडे खडक जलचर पक्षी प्राणी नद्या नाले पर्वत यांची विशेष आवड होती. श्रीराम वनवासात असताना प्राणी पक्षी निसर्ग यांना प्रभू श्री रामचंद्राबद्दल खूपच प्रेम निर्माण झाले होते. त्या सगळ्यांची संघटना श्री रामचंद्रांनी तयार केली होती. हे साधे काम नव्हते. त्यासाठी उत्तम संघटन कला आत्मसात असायला लागते. ती कला श्रीरामाकडे होती. जेव्हा श्रीरामांचा विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय 13 होते. सीतेचे वय त्या खालोखाल होते. त्यांच्या लग्नानंतर सीतामाता 12 वर्ष म्हणजे तिच्या माहेरी राजा जनकाकडे राहत होती. तिचे वय जेव्हा 18 वर्ष झाले तेव्हा ते अयोध्येमध्ये आली. श्रीराम उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना त्यांनी अनेक प्रकारचा आध्यात्मिक प्रचार केला आणि कुशल संघटना बांधली. दक्षिणेकडे श्रीराम कुणाला फारसे माहीत नव्हते. तुळशीदासाने श्रीरामचरितमानस या ग्रंथाद्वारे श्रीरामांचा प्रसार केला. तो दक्षिणेकडे केला, अख्ख्या जगात केला. तसं पाहायला गेलं तर तुळशीदासांची कथा फार वेगळी आहे. एकदा तुळशीदासांची पत्नी तुळशीदासांना म्हणाली, तुम्ही माझ्यामध्ये गुंतून घरीच राहता, त्यापेक्षा जरा घराबाहेर पडा आणि बाहेर बघा. त्यामुळे रागाने तुळशीदास घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडून त्यांना जग कळायला लागलं. घराबाहेर पडल्यावर त्यांनी तुळशी रामायण लिहिले आणि त्याचा प्रसार झाला. श्री प्रभू रामचंद्र त्यांनी शंकराचे शिवधनुष्य सीता स्वयंवराच्या वेळी उचलले आणि तोडून टाकले. ते प्रचंड वजनाचे धनुष्य होते. ते परशुरामांनी जनक राजाला भेट म्हणून दिले होते. श्री शंकराने श्री परशुरामांना ते दिले होते. शंकराच्या धनुष्यबाणाचे नाव पिनाक होते. श्री शंकर परशुरामांचे गुरु होते. महापराक्रमी रावणाचे नाव हे श्री भगवान श्री शंकरांनी रावण असे ठेवले होते, दशानन असे ठेवले होते. रावण मोठा शिवभक्त होता. त्याने अनेक पुस्तके ग्रंथे लिहिली होती. तो वैज्ञानिकसुद्धा होता. तो नाडी परिषद प्रवीण होता. परंतु त्याला गर्व झाला होता. रावणाने आपल्या राज्यामध्ये शनीलासुद्धा बंद करून ठेवले होते. तसे असे अनेक देवांनासुद्धा त्याने कैदेत ठेवले होते. मात्र श्रीरामाने स्वतःच्या 3 भावंडांना संघटित करून घेतले. त्यात लक्ष्मणाला तर श्रीरामाचा फारच लढा लागला होता. श्री भरताने तर परशुरामांच्या पादुका ठेवून राज्यकारभार करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत शत्रुघ्नसुद्धा होता. ते वेगवेगळ्या मातेचे 4 भाऊ होते, सावत्र होते. परंतु सख्या भावाप्रमाणे ते एकमेकावर प्रेम करत होते. 14 वर्ष वनवासाला निघाल्यावर सोबत सीतामातेला घेऊन ते जंगलात आले. वयाच्या 25व्या वर्षी श्रीराम वनवासाला गेले. त्यावेळी 10 वर्षे त्यांनी दंडकारण्यात वास्तव केले. जंगलामध्ये भटकंती करत करत अनेक ठिकाणी फिरले. एक प्रकारे त्यांचे पर्यटन सुरू झाले.
पर्यटनातून त्यांनी स्वतःचे अनेक मित्र निर्माण केले. मात्र रावणासारखा कट्टर दुश्मनही पैदा झाला होता. जंगलातून फिरत फिरत राम, सीता, लक्ष्मण मजल दरमजल करीत होते. नैसर्गिक रंगमंचावर चालत ते तिघेही महापर्यटन करीत होते. ते त्या काळचे पर्यटक होते. श्रीरामचंद्र हे आध्यात्मिक पर्यटक होते. ऋषींना ते यज्ञात मदत करीत वनवासात फिरत होते. रानावनातून हिंडत होते. श्रीरामाची वाट बघत थांबलेली एक शबरी नावाची भक्त, शबरीची उष्टी बोरे चाखून त्यांनी रानमेवाची चव घेतली. त्यांनी उत्तम उदाहरण घालून दिले. जंगलातील दुर्लक्षित फळांना शोधून त्यांनी स्वतःची नावे त्यांना बहाल केली. रामफळ आणि सीताफळ अशा मधुर फळांचा शोध लावला. या फळांना लोकांनी ओळखावे म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले. सीताफळापेक्षा रामफळ मोठे असते. ते पिवळसर रंगाचे असते. रामफळ गोड असते, खारट असते. रामफळ औषधीसुद्धा असते. या फळाचा औषधी गुण श्रीरामांना माहीत होता. गंभीर आजारात हे फळ खूपच उपयोगी पडत होते. त्या फळ जे आहे ते गंभीर आजार दूर करते. सीताफळ हिरव्या रंगाचे असते. सीताफळसुद्धा औषधी आहे. महाराष्ट्रामध्ये सीताफळाची शेती केली जाते. त्याचे पीकसुद्धा भरपूर होते. बोरे, रामफळ, सीताफळ हा रानमेवा होता. त्याची ओळख त्यांनी जगाला करून दिली. विविध प्रकारची कंदमुळे त्यांनी शोधली. रामकंद हा त्याचाच एक प्रकार आहे. त्याचीसुद्धा त्यांनी जगाला ओळख करून दिली. जमिनीमध्ये 2-3 फूट तो खाली असतो. मोठ्या फणसाच्या आकाराएवढे कंदमूळ जमिनीत असते. हे कंदमूळ लालसर भगव्या रंगाचे असते. रामकंद नर्मदा नदीवर जवळ मोठ्या प्रमाणात सापडतात. त्याचे सेवन करून 4-5 लोक सहज त्यावर आपली भूक भागवू शकतात. आणि नाशिक या ठिकाणी एकाच ठिकाणी 5 वट म्हणजे 5 वडाची झाडे आहेत. त्याला पंचवटी असे नाव झाले. 5 वृक्ष किंवा 5 झाडे असलेले श्रीरामाचे ठिकाण म्हणजे पंचवटी. श्रीरामाने वनवासात असताना हे ठिकाण राहण्यासाठी निवडले. त्याच ठिकाणी नंतर पंचवटी असे नाव दृढ झाले. महाराष्ट्रातील नाशिक येथे पंचवटी हे स्थान आहे. तिथे वड, पिंपळ, बेल, अशोक, आवळा अशी 5 प्रकारची झाडे एकाच जागेतून निघालेली आहेत. त्या झाडाच्या जवळच्या गुहेत वनवास काळात राम, सीता, लक्ष्मण राहत होते. वनवास काळामध्ये रामासोबत वनवासीसुद्धा सोबत मैत्री झाली होती. त्याचाही उपयोग नंतर श्रीरामांना लंकापती रावणाच्या युद्धावेळी झाला होता. जमिनीवर आक्रमण करणारा समुद्र रामबाणांच्या सहाय्याने त्यांनी मागे हटवला. असे प्रचंड शक्तीचे रामबाण अस्त्र त्यांच्या धनुष्य बाणाच्या भत्त्यात होते, ज्याला आजच्या भाषेत अग्निबाण म्हणतात. अग्निबाण म्हणजेच क्षेपणास्त्र. प्रभू श्री रामचंद्र हे उत्तम पक्षीमित्र होते. जटायूसारख्या विशाल जंगली पक्षाशी त्यांची मैत्री झाली होती. जटायू पक्षीच म्हणजे मोठ्या आकाराचे गिधाड. अशा मांसभक्षी पक्षाशी त्यांनी मैत्री केली होती. ती मैत्री एवढी दृढ झाली होती की सीताहरणाच्या वेळी जटायूने रावणासोबत श्रीरामाच्या मैत्री खातर रावणावर झडप घातली. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जटायू जबर जखमी झाला होता. अर्थात त्याचे जटायू नाव हे श्रीरामानेच ठेवले आहे.